मृत्यू कधी कसा ओढवेल याचा काही नेम नाही. आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून अनेक व्यक्ती सकाळी किंवा मग पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र पुण्यात मॉर्निंग वॉक करणे देखील जोखमीचं झालं आहे. कारण आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला आहे. सदर अपघाताची घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील मगरपट्टा रस्त्यावरून एक पादचारी जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीचा त्याला जोरदार धडक बसली. व्हिडिओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की हा व्यक्ती पहाटेच्या वेळी भरधाव वेगात वाहने येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे. रस्ता ओलांडताना वाहतुकीच्या नियमांचे पालन पादचाऱ्यांनी देखील केले पाहिजे. मात्र इथे हा व्यक्ती ते नियम मोडताना दिसत आहे. रस्ता ओलांडत असताना सुरुवातीला एक चारचाकी समोरून येते. त्यातून हा व्यक्ती पुढे निघतो. तितके समोरून एक दुचाकी येते. दुचाकी भरधाव वेगात असते. अचानक समोरून हा व्यक्ती आल्याने दुचाकीला ब्रेक मारणे कठीण होतं. दुचाकी वेगात आहे असं दिसून देखील आपण धावत रस्ता पार करू शकतो असं या व्यक्तीला वाटतं. मात्र दुचाकी आणि त्याची जोरदार धडक होते. दुचाकी वेगात असल्याने हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला फेकला गेलाय. त्यासोबत दुचाकीवरील अन्य 2 व्यक्ती देखील खाली पडल्यात. अपघातात पादचारी गंभीर जखमी झालाय. ज्ञानोबा ढबळे असं जखमीचे नाव असून आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय.